नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी न्यूज मध्ये. खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि सध्या मी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपालिकेच्या अनुषंगानं या सगळ्या भागामध्ये फिरतो आहे आणि नक्की मंगळवेढ्याचं चित्र काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या मी मंगळवेढा शहरातील मंगळवेढा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष त्यासोबतच ज्यांच्या पत्नीने मंगळवेढा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे असे मुरलीधर दत्तू यांच्या सोबत आहे आणि एकंदरीतच मंगळवेढा नगरपालिकेमध्ये सध्या काय वातावरण आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. खर तर तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्याकडून सुनंदा अवताडे या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत आणि त्यासोबतच भाजपकडून या निवडणुकीमध्ये मंगळवेढ्याच्या नगरपालिकेच्या सुप्रिया जगताप या निवडणूक लढवत आहेत. खर तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुनंदा अवताडे या निवडणूक लढवत आहेत आणि तुमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीसाठी तुम्ही सगळेजण काम करताय. मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की प्रचार कसा चाललाय आणि कसं वातावरण आहे सध्या मंगळवेढ्यात? प्रचाराचं वातावरण अतिशय चांगलं आहे. आम्ही काय केले, पूर्वी समविचारी आघाडीतून कारखान्याचं एक टार्गेट तयार केलं होतं की बाबा कारखाना अगदी व्यवस्थित चालावा, व्यवस्थित राहील, अशा भूमिकेतनं समविचारी 3 वर्षापूर्वी आम्ही तयार केले. सगळ्या लोकांनी सहकार्य करून कारखान्यातून आपल्याला यश संपादन मिळाले. त्याच धर्तीवर मंगळवेढ्याचा सुद्धा विकास व्हावा चांगल्या प्रकारे. आणि मंगळवेढ्यातली सुद्धा काय लोकांची घाण आहे, काय लोक तर त्यांना एक बाजूला काढायच्या भूमिकेतनं समविचारी, म्हणजेच त्यातच आता शहरातले काही लोक आहेत, एखादा दुसराच यात समविचारीतनं बाहेर गेलेला माणूस आहे, पण अगदी 99% समविचारीचीच लोक आहेत त्याच्यात आणि चांगल्या प्रकारे काम व्हावं असा एक उद्देश आहे. आता खरं तर तुम्ही आता बोलताना म्हणला की दामाजी कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी ही समविचारी आघाडी सगळी एकत्र आली होती. तुम्ही सगळे ज्येष्ठ जे काही नेते आहात किंवा तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ही आघाडी स्थापन केली होती आणि याच्यामध्ये एक महत्वाचं नाव सुद्धा होतं ते म्हणजे अजित जगताप. दामाजी कारखान्यावर तुमच्या सोबत होते, मात्र आता नगरपालिकेच्या निवडणुकीला मला वाटतं यापूर्वीची झालेली विधानसभा निवडणूक जी होती त्यावेळेस अजित जगताप जे आहेत ते भाजप सोबत गेले, समाधान अवताडे सोबत गेले. कसं बघताय? काय नाही, त्यांचं काय झालं, स्वतःचा थोडा स्वार्थ नडतोय प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे ते वैयक्तिक एकटेच फक्त समविचारातून बाहेर गेलेले आहेत. जवळजवळ 99% लोक आपल्या बरोबरच आहेत. त्यात अधिक वाढच झाले आपल्या समविचारीत. त्यामुळे तसं काय बाकी हे करायचं काय कारण नाही. पण अजित जगतापांची किंवा तुमची हे सगळं करताना सोडून जाताना काही चर्चा वगैरे झाली होती? चर्चा काहीही झालेली नाही. अचानक विधानसभेचं इलेक्शन चालू झालं, त्यामध्ये त्यांनी कुठली चर्चा वगैरे काही केली नाही आणि ते वेगवेगळे असं काय तर भगीरथ दादावर आरोप ठेवावे लागले. ते काय आमच्या बरोबर तर काय चर्चा वगैरे गावातल्या लोकांबरोबर कुणाबरोबर झालेली नसेल. ते काय दादाचं त्यांचं काय असेल ते असेल, परत मला वाटत नाही दादा बरोबर त्यांनी चर्चा केलेली असेल. त्यामुळं काय ते स्वतः एकटे निघून गेले. असं काय कारण काय साधारण किंवा कायसाठी गेले असतील असं वाटतंय? कारण काय, आता हे पुढं प्रत्येक ठिकाणी लोकांना स्वार्थच नडतोय, हेच कारण असणार आहे, बाकी काय. त्यामुळे ते निघून गेलेले असणार त्यांचं पुढं, म्हणजे काय तर स्वतःच काय तर नगराध्यक्षाचं पद म्हणा किंवा आता ही चालू काय घडामोडी अमुक तमुक, बाकी एवढंच कारण असेल, दुसरा काही विषय नसेल त्यांचा. म्हणजे आमदारकीच्या वेळेस समाधान अवताडेला मदत करण्याचं कारण आता नगराध्यक्ष पदाचा शब्द वगैरे घेतला होता, असं काही चर्चा आहेत का मंगळवेढ्यात? त्यांचं काय शब्द वगैरे असं काय त्यांनी घेतलंही असेल काय, म्हणजे सांगता येत नाही. कारण इथून तर गेल्यानंतर त्यांनी काय कुठला म्हणजे कुणाबरोबर चर्चा वगैरे काय झाली पाहिजे. आता आमचं पूर्ण संचालक बोर्ड आहे, आम्ही महत्वाचे काय लोक आहे, पण त्यांनी काय असं कुठं आम्हाला तर काय कळलेलं नाही असा विषय. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला विचारायची की तुम्ही दामाजी कारखाने निवडणूक अगदी जवळून बघितली. त्यावेळेस अजित जगताप तुमच्या स्टेजवर होते, पुढल्या बाजूला समाधान अवताडे होते आणि एकमेकांवर टोकाचे आरोप या दोघांनी एकमेकांना केले. तर काय म्हणजे कसं बघताय तुम्ही ह्या सगळं? आता काय ते त्यांची चूक आहे तशी. खरं वास्तविक त्यांनी त्यांच्यावर अगदी खाल्ल्या लेवलला जाऊन आरोप केले आणि नंतर ते तिकडे जाऊन अशा प्रकारे त्यांचं हे काय राजकारण लोकांना काय पटणार नाही.
असं माझं तर वैयक्तिक मत आहे. बरं, आता काय आहे, म्हणजे सध्या कशी परिस्थिती चालली मंगळवेढ? सुनंदा अवताडेंचा प्रचार कसा चालू आहे? आता सुनंदा अवतडे कसं आहे की एक जुन्या काळातील म्हणजे अगदी चांगलं नेतृत्व, म्हणजे त्यांचं काय म्हणजे तसं काय राजकीय म्हणून काय नव्हतं, म्हणजे ते बाहेर वगैरे येत नव्हते, परंतु त्यांचं सामाजिक कार्य मोठं आहे. ते सद्गुरूचं काम अगदी चांगल्या प्रकारे त्यांचं, परत कुठेही सामाजिक कार्य त्यांच्या महिला मंडळ असो कुठं, परत त्यांच्या सहली चालू असतात. काही लोकांना सहली घडवून आणलेत त्या महिलांना जाऊन नेऊन पार त्यांनी सगळा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांनी सहली वगैरे केले. त्यांचा परिचय चांगला आहे, ते स्वतः BSc झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं काय अवताडे कुटुंबातलं एक चांगलं त्यांचं एक वातावरण आहे. आता साधारण काय म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे, काय साधारण प्रश्न आहेत मंगळवेढ? मंगळवाड्यात आता बरेच पेंडिंग काम आहेत. एक म्हणजे आपला हद्दवाढीचा विषय, गेली 35 वर्षापूर्वीची हद्दवाढ आहे. सांगोल्याला जवळजवळ 5 किलोमीटरची हद्दवाढ झाली. 35 वर्षापूर्वीचाच त्यांचा प्रस्ताव होता. आमच्या इथला सुद्धा 35 वर्षापूर्वीचा प्रस्ताव आहे. माझ्या काळात सुद्धा तो प्रस्ताव आला होता आणि हद्दवाढ ही 100% व्हायला पाहिजे होती. पण ते काय झालं, वरच्या लेवलला तिथं पण अडचण आल्या आणि ते 2 ग्रामपंचायती आमदार साहेबांनी नानांनी करून आणल्या. त्या लोकांना दाखले मिळत नव्हते, त्यांच्या काही इतर अडचणी होत्या. त्यांनी अगदी त्या लोकांचा प्रश्न सोडला तिथला. पण त्या लोकांना आपलं पाणी, लाईटची व्यवस्था, रस्ते, तिथली स्वच्छता नगरपालिकाच करते. उलट त्या लोकांचं अडचण आहे, त्यांना 1.5 पट पाणीपट्टी आहे. मंगळवाड्यात 1 पट आहे, तिथं 1.5 पट आहे. तर ते काम अगदी महत्वाचं आहे. परत मंगळवाड्याची परिस्थिती कशी आहे भौगोलिक, यात म्हणजे मंगळवाड्यात असं कबशीच्या आकाराचं एक शहराचं असं भौगोलिकच एक हे आहे. दोन्ही बाजूला चढ आहे, मध्ये असं उतार आहे, खोल आहे. त्यामुळे त्याला भुयारी गटारे करावं लागते आणि सांडपाणी प्रत्येक ठिकाणचं असं चौकात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर अगदी तळ साचल्यासारखं पाणी साचते. ते एक भुयारी गटारी एक महत्वाचा विषय आणि ते पाणी बाहेर काढून द्यावं लागतं. का झालं नाही वाटतं एवढ्या वर्ष? आता काय झालंय, त्याला म्हणजे थोडं मोठ्या प्रमाणात निधी लागतोय, तेवढं म्हणजे आपले काय लोक तिथपर्यंत पोहोचत नाहीत, असं होतंय. मग ते आता काय महत्वाचे विषय आहेत ते अशामुळं राहिलेले आहेत. ते काय करतील लोक, मंगळवेढेकर ह्या निवडणुकीत काय करतील? आता ह्या वेळेला लोक बदल करणार, कारण आता काय झाले, तीर्थक्षेत्र आघाडीमध्ये जवळजवळ सगळे 100% नवीन चेहरे. जुन्या चेहऱ्याला वाव दिला नाही तीर्थक्षेत्र आघाडी. नवीन चेहरे, अभ्यास मुलं आहेत, ती शिक्षण आहे, काय वकील आहेत, काय इंजिनियर आहेत, अगदी चांगली मुलं तयार केली आणि अभि हा पण BSc झालेले आहेत आणि त्यांचा एक चांगल्या प्रकारे त्यांच्या हातून काम होईल. पण आता एक बदल मी असं तुम्ही म्हणताय, मात्र समोर आमदार आहेत, पालकमंत्री आले होते त्यांच्या प्रचारासाठी. तर मग एवढं तगडं आव्हान आहे, केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, पालकमंत्री स्वतः इथे येतात, आमदार मंगळवेढा शहरातले आहेत आणि लीड आहे आमदारांना विधानसभेला. एवढी सगळ्या पुढे अवघड गोष्टी असताना तुम्ही असं कसं म्हणू शकता तीर्थक्षेत्र विकास आघाडीला लीड मिळत नाही? ते आता कसं आहे, आमदारकीचे काय विषय वेगळे आहेत आणि नगरपालिकेचे काय विषय वेगळे आहेत. नगरपालिकेत जरा थोडं निधीचा वगैरे असं थोडं तुटवडा आहे. म्हणजे जे काय महत्वाचे त्यांनी जे काय आश्वासन दिले तेवढ्या प्रकारे काय कामं अजून काय झालेली नाहीत आणि त्यांच्याकडे जे काय असे जुने जे लोक उमेदवार वगैरे असे त्यांच्यावर भयंकर नाराज आहे लोकांचे, असे एक आहे. त्यामुळं तिथं काय तसा हे होण्याचं काय कारण नाही, धोका व्हायचं काय कारण नाही. आता तुम्ही 40 वर्ष राजकारणात आहे, नगरपालिकेच्या राजकारणात विशेष करून आहे. तर भाजप नगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा पालकमंत्र्यांचे घेऊन येते. कसं वाटतं तुम्हाला हे सगळं काय झालं का? ते काय म्हणजे तसं काय लोकांना पटत नाही. काय होतंय, ते येते चांगल्या प्रकारे, त्यांना गर्दी पण होते, पण तिथं ते आश्वासन त्यांचं भाजपचे कुठून निधी येत नाही, काय नाही, फक्त आश्वासनाची खैरात आहे. आता तुमच्या इथं तीर्थक्षेत्र विकास आघाडी
मुळात ही समविचार आघाडी जेव्हा झाली दामाजी कारखान्यात तेव्हा परिचारकांचे काही समर्थक आणि भालक्यांचे काही समर्थक यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन समविचार आघाडी निर्माण केली. आता अजित जगताप बाजूला घेतली, अजित जगताप जर बाजूला घेतली तर परिचारकांचे काही समर्थक अजून सुद्धा इथं तुमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी सोबत आहेत का? तीर्थक्षेत्र आघाडी सोबत आहेत. कोण साधारण? विनू शेख आहेत, बर, परत अजून त्यांची काय बरीच लोक म्हणजे महत्वाचे जे काय लोक आहेत त्यांचे काय नाव घेऊन या आपण, तर ते आपल्या बरोबर आहेत. बर, तसं काय म्हणजे परिचारकची लोक बाजूला आहेत असं काय नाही. म्हणजे इथं जे दामाजी कारखान्याला समविचार आघाडी होती त्यातनं अजित जगताप बाजूला केली तर तुमची समविचार आघाडी तीर्थक्षेत्र विकास आघाडीत सगळी आहे, सगळी अखंड आहे. बर, कुठलाही म्हणजे त्यात काय धोका नाही. परिचारकचा गट सुद्धा आपल्या बरोबर आहे सध्या. आता पालकमंत्री त्या दिवशी आले होते आणि भाषणात म्हणले की जर चांगल्या पद्धतीचा निधी नगरपालिकेला द्यायचा असेल तर आमची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, जर तुम्ही आमच्या विचाराचा कमळावरचा नगराध्यक्ष निवडून दिला तर आम्ही तर चांगला निधी देऊ, दुसरे जर कोणी निवडून आले तर ते निधी कसे आणणार? निधीचं काय आहे, काय ते आता त्यांच्याकडून आश्वासन अशी भरपूर दिले जातात, पण प्रत्यक्षात निधी येत नाही. आता आम्हाला सुद्धा अनुभव आहे, म्हणजे मी तिथं काम केलेलं आहे. आश्वासन द्यायचे प्रत्यक्षात असं काय म्हणजे निधी वगैरे काही येणार नाही असं प्रत्येक ठिकाणी त्यांचं म्हणजे आता पंढरपूरला सुद्धा तीच अवस्था आहे, कुठं निधी आहे असंच आहे. फक्त मोठमोठे त्यांचे आकडे आहेत, सगळे आहेत, एवढंच ऐकायचं आहे. निधी येत नाही म्हणजे देतच नाहीत का? देत नाहीत म्हणजे कसं आहे की आश्वासन आहे, प्रत्यक्षात निधी कुठं काय म्हणजे येणार नाही, आला येत बी नाही. मोठमोठे आता आमच्या इथं तीर्थ आपलं चोखामेळाचं स्मारक आहे, बसवेश्वराचं स्मारक आहे, किती वर्षाची ही घोषणा आहे. जवळजवळ नाना असताना जवळजवळ 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. प्रत्येक वेळेला मार्चला निधी टाकला, टोकन टाकलं, कुठं आहे निधी? अजून काही काम सुद्धा हात सुद्धा लागला नाही. ते असं का होत नाही लोक? आम्ही काय वाटतं काय आता त्यांचं कुठं निधी जातोय काय माहित नाही. आता शिवाजी महाराजांचा एवढा पुतळा सुद्धा लोकवर्गणीतनं गोळा केला आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन कार्यक्रम पत्रिका छापली जाते, देवेंद्र फडणवीस येणार असं सांगितलं जातं, मंगळवेढ्यात मोठे मोठे बॅनर लागतात फडणवीसांचे, मात्र देवेंद्र फडणवीस ऐन वेळेला याच कॅन्सल करतात. तर मंगळवेढकर म्हणून आता काही क्षणासाठी तुम्ही मुरलीधर दत्त आहात म्हणून बाजूला ठेवू, उपनगराध्यक्ष आहात, नेते आहात बाजूला ठेवू, एक मंगळवेढकर म्हणून तुम्हाला काय वाटतंय की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आधी वेळ देणं आणि नंतर देवेंद्र फडणवीसांनी इकडे न येणं, तर काय मंगळवेढकरांच्या काय भावना होत्या त्यावेळेस? अहो काय झालं ते मूळ म्हणजे कसं ठरलं होतं की शिवाजी महाराजांचा पुतळा होऊ घातल्यापासून की लोकवर्गणीतून शिवाजी महाराजांचा पुतळा करायचा असं ठरलं मीटिंग मध्ये. मग त्या पद्धतीने लोकवर्गणी झाल्या, पण त्यामध्ये 4 पुतळे होते, ते 4ही पुतळे आणले, सगळं त्याचं ते कामकाज सुद्धा सुरू झालंय. आणि त्यावेळेलाच ते भूमिपूजन ज्या वेळेला आपलं चालू होतं त्यावेळेलाच लोकांचं जनतेतनं एक नाव पुढे येत होते की बाबा उद्घाटनाला जरांगे पाटलाला आणायचं. आणि बरोबर कालच्या वेळेला काय झालं की त्या मूळ ते लोक बाजूला ठेवले आणि इतराबरोबरच चर्चा करून काय लोकांनी तिथं मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, बाकी असं आणायचं त्यांचं. बरं, त्यालाही कुणाचा विरोध नव्हता. आम्ही त्या मिटिंगला पण गेलो, तिथं त्या येऊ द्या म्हणजे एकदा होऊ द्या सगळं काय असेल, फक्त आमचे काय असावं की त्या कार्यक्रमात जरांगे पाटलाचं नाव असावं असं आम्ही एक 10-15 सिनियर लोकांनी त्याला कल्पना दिली. तर ते परत नंतर काय झालं, त्यांनी ते पत्रिका वगैरे काढले, काय ते पोचले, परत ते कुठं काय त्यांचं त्यांनाच माहित असेल, ते आम्हाला तर काय त्यांची काय कल्पना मिळाली नाही. तर ती परत बरोबर त्यांनी त्या उद्घाटनाला बघत दिली आणि तो कार्यक्रम कॅन्सल केला. मग परत काय झालं की परत एकदा तारीख दिली, त्या तारखेला पण होत नाही असं कळालं. मग नंतर आम्ही स्वतः परत बबन अवतारे साहेब, परत रामभाऊ वाकडे, अशी 100-200 लोक आम्ही तिथं पुतळ्यापाशी गेलो आणि त्यांना काय बोललो की तिथल्या लोकांना की बाबा आता असं करा, सरळ आपले गावातील सिनियर लोक घेऊ, जुने जाणती लोक घ्या आणि आमदार खासदार
त्यामध्ये असावं आणि एकदा उद्घाटन करून टाकू, कारण शिवाजी महाराजांची विटंबना व्हायला लागली होती. बरोबर. 19 फेब्रुवारी जवळ आले, लोकांना मुलांना त्याचा कार्यक्रम वगैरे 50 वर्षाचा असल्यामुळं बरोबर. कार्यक्रम मोठा करणार आहे, ती बी अडचण होती. हम्म. त्यामुळे ते उद्घाटनाचा विषय संपवला पाहिजे. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न, काय गुलाल? गुलाल आमचाच, तीर्थक्षेत्र आघाडीचाच गुलाल. कारण म्हणजे आमची अशी तशी भव्य एक संघटनाच उभारली आहे अगदी, आणि लोकांतून एवढा उठाव आहे की अशी त्यामध्ये जी काही इतर विरोधक आहेत त्यातली एकदा घाण बाजूला जाऊ द्या, असं लोकांचं जनतेचं मत आहे. का बरं उठाव लोकांमध्ये? कामकाजाचं असे प्रत्येक ठिकाणी चढ उतार, कुणाला काम करू द्यायचं नाही. आता माझ्या वेळेला सुद्धा असाच प्रसंग झालाय की मला सुद्धा काम करता आलं नाही तिथं. कशामुळे? म्हणजे कुठलाही ठराव वगैरे करताना हे करताना आता जनतेतूनच माळीबाई सुद्धा नगराध्यक्ष झाल्या, त्यांना सुद्धा 1 वर्ष सुरळीत कामकाज झालं, परत 4 वर्ष कामकाज करू दिले नाही. आम्ही अरुणा माळींची पण एक मुलाखत केली, त्यांनी पण तेच सांगितलं की तिथं अशी काय माणसं आहेत की काम करू देत, कामच करू देत नाहीत. आणि तेच लोक त्यात आता सध्या उमेदवार आहेत विरोधकाचे, काय लोक, त्यामुळे ते लोकांना पटत नाही. त्यामुळे ती बाजूला काढणं गरजेचं आहे सध्या, आणि मंगळवारचं ते बाजूला झाल्याशिवाय काम सुरळीत होत नाही नगरपालिकेचं. तर होते मुरलीधर दत्तू, आणि मंगळवेढा नगरपालिकेच्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. खर तर 40 वर्षापासूनचा त्यांचा एकंदरीत तिथला राजकीय प्रवास राहिलेला आहे. मंगळवेढ्यातल्या सगळ्या जडणघडणीचा जो काही इतिहास आहे तो त्यांना माहीत आहे. मात्र मंगळवेढा नगरपालिकेच्या अनुषंगानं सध्यातल्या काय घडामोडी आहेत हे त्यांच्याशी आपण जाणून घेतलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार.